हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आणि मित्रांनो, आमचे व्हिडिओ नेहमी पहा. आपले महाकोकण आणि लाईव्ह कोकण या दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ नक्की पहा. आपले 2 चॅनल आहेत. आता एक महाकोकण होतं, ते आता लाईव्ह कोकण झालेलं आहे आणि त्याच्यावर आपण फक्त लाईव्हच दाखवणार आहोत. आणि दुसरं जे आपलं चॅनल नवीन तयार केलेलं आहे त्याचं नाव आपण महाकोकण ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, आता व्हिडिओ करण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या राजापूरमध्ये काल एक जरा धक्कादायक घटना घडली. धक्कादायक घटना अशी म्हणजे आपल्या ह्या राजापूर परिसरामध्ये जे आता मी आहे ते चव्हाणवाडी या परिसरामध्ये आहे. तर आपण पाहतात माझ्या मागे तिकडे आंबेडकर भवन आहे आणि पुढच्या बाजूला हा जवाहर चौकाकडे जाणारा हा रस्ता आहे. तर मित्रांनो, काल रात्री या परिसरामध्ये बिबट्या आला होता आणि आमचे मित्र वैभव चव्हाण यांच्या घरी बिबट्या येऊन त्याने पाळलेला कुत्रा होता तो घेऊन गेला. खरोखरच ही धक्कादायक घटना आहे आपल्या ह्या राजापूरसारख्या. आता हे आपण पाहतात हे जवळजवळ मध्यवर्ती ठिकाण आहे, कारण ह्या बाजूला हा मेन रोड आहे आणि तसंच आजूबाजूला घरं देखील खूप आहे. तर त्या ठिकाणी हा बिबट्याचा वावर आपण पाहिला काल रात्री. तर खरोखरच खूप ही धक्कादायक घटना आहे आणि हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपले राजापुरातील जे नागरिक आहेत त्यांनी खरोखर सावध व्हावं, कारण बिबटे आता राजापूर शहरामध्ये सुद्धा आहे आजूबाजूच्या ठिकाणांमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे बिबट्या, परंतु राजापूरसारख्या इथे चव्हाणवाडीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी बिबट्या पाहणं म्हणजे खरोखरच धक्कादायक गोष्ट आहे. तर पाहताय जो परिसर तुम्हाला ते दाखवतो नेमका आपण आता कुठल्या परिसरामध्ये आहोत. तर हा राजापुरातील हा मेन रोड आहे डेपोपासूनचा अगदी जवाहर चौकापर्यंतचा. समोर आपल्याला जी बिल्डिंग दिसत आहे ती आंबेडकर भवन आहे आणि पाहताय हा इकडे इथेच बाजूला इथे समोर जी बिल्डिंग पाहतात ती आहे LICची बिल्डिंग आहे. तसंच इथे खाली इथे थोडं पुढे गेल्यानंतर हायस्कूल आहे, नीनादेवी मंदिर आहे आणि हे जे आपण रस्ता पाहत आहात तर इथे बाजूला इथे घर आहे थोडं आतमध्ये वैभव चव्हाण यांचं. त्या घरी बिबट्या पाहायला गेला रात्री साधारण 2च्या दरम्याने. तर आपण पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोतच. तर तुम्हाला फक्त परिसर दाखवायचा होता, त्यासाठी मी इकडे तुम्हाला घेऊन आलो. तर आता आपण जाऊया जिथे बिबट्या पाहायला गेला त्या ठिकाणी आपण जाऊया आणि माहिती घेऊया. आणि खरोखरच हा सावधानतेचा इशारा आहे, कारण खरोखरच राजापूर परिसरामध्ये आता साधारण जिथे वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये सुद्धा आता बिबट्याचा वावर होऊ लागला आहे. त्यामुळे खरोखरच सर्वांनी सावध राहावे हे गरजेचं आहे. चला तर आपण आता जाऊया त्या ठिकाणी जिथे आपण बिबट्या पाहिलेला आहे. तर इथे हे आहे ते घर, हे बाजूला इथे घर आहे वैभव चव्हाण यांचं. इथे फर्निचरचं इथे कारखाना आहे. त्या ठिकाणी रात्री बिबट्या पाहायला गेला. त्यांच्या इथे CCTV लावलेला आहे. त्या CCTVमध्ये साधारण 2:13 इथे बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आणि तसंच येथील जो पाळीव कुत्रा आहे तो कुत्रासुद्धा घेऊन गेला. तर आपण जाणून घेऊया येथील जे आता चव्हाण आहेत, परत अनिल दादा देखील आलेले आहेत. तर ते ठिकाण तुम्हाला अगोदर दाखवतो. हा इथे CCTV कॅमेरा आहे. हा इथे इथे CCTV कॅमेरा आहे आणि इथूनच तो शूट झाला होता. तर हे ते ठिकाण आहे. हे पहा दादा दाखवत आहेत. हे ठिकाण आहे. इथे कुत्रा झोपलेला होता. इथे झोपलेला होता. हां, दोन कुत्रे, एक कुत्रा आणि कुत्री, दोघं होते. हां, दोन आहेत. हां. तर बिबट्या त्या बाजूने आला तिकडून. हां हां, तिकडून बिबट्या आला. इथे असा झोपेतच असा होता. हां, होता कुत्रा हो. बसतानाच त्याला तो उचलला, मान फिरवलं आणि उलटा केल्याने घेऊन गेला. हां हां, मान धरलं आणि घेऊन गेला तो. अच्छा. तर साधारण ही घटना साधारण रात्री 2च्या आसपास 2:13 हां हां. ह्या कारखान्याचे मालक हां, वैभव चव्हाण हे स्वतः 1:15 वाजेपर्यंत काम करत होते. अच्छा. 1:15 वाजेपर्यंत काम करत होते. तोपर्यंत इथे काही कुठलाही हल्ला झालेला नाही. 1:15च्या नंतर ते आपल्या घरी गेले राहण्यासाठी. बागेमध्ये त्यांची वस्ती असते तिथे राहण्यासाठी ते तिथे गेल्याच्या नंतर इथे कुत्रे भोकायला लागले. कुत्रे भोकायला लागले. पावणे 2 वाजता भोकायला. हां हां, पावणे 2 वाजता बाजारानंतर या सर्व कुत्री भोगायला लागली आणि त्याच्यानंतर 2:13 फक्त आवाज लागते करून हां तेव्हा धडपड झाली.
हा मी काही उठलो नाही मला काहीतरी काय कोंबडा कोंबडी कुत्री म्हणजे नेहमीच नेहमीच असेल असतं. असं असतं. हा हा आणि जेव्हा अडीच वाजल्यानंतर ती कुत्री एकटी सगळी लांब जाऊन भोकायला लागली सगळी त्याच्यानंतर मी उठून 2:30 वाजता बाहेर आलो आणि तेव्हा इथे सगळी घाण होती मला तसा माणूस संडास करतो ना कुत्र्याचं नव्हे ते घाण होतं. आम्ही बिबट्याने केलेली बिबट्याने केलेली कधी ते 5 वाजता टाकलं. सकाळी 5 5 वाजता मी उठत होतो पण 5 वाजता जाऊ मग बघितलं तर आपलं लाईट लावून हा काढून सगळा भुसा टाकला हा सगळा साफ केला आणि बहिणीने वगैरे आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का तो आज ती कुत्री आमची ती बरोबरची आहे ना ती जेवतच नाही सकाळपासून हा तिने पाहिलं का? पाहिलं ना पुढे तिने पाहिलं तिने स्वतः आणि पाहिलं ते जोडीने फिरत ना रोज जोडीने मस्त म्हणजे शांत कुत्रा होता तो. कुत्रा शांत होता वाडीतल्या लोकांना कुठलाही त्रास नव्हता त्रास उलट नव्हता त्याच्या त्याचा. त्याच्यावरती आमचा भरोसा होता हा बाहेरच्या कोणाला एंट्री करायला द्यायचं नाही आम्हाला आम्ही जे ओळखीचे आहेत जे सगळे वाडीतले हा त्यांना तो म्हणजे त्यांच्यासाठी तो म्हणजे प्रेमळ होता आमच्यासाठी हा म्हणजे इथे जाग होती ती हा म्हणजे रात्री कोण अपरात्री आला अच्छा ना हा हा ते कोणाची हिंमत नाही होती इथे. झाडा पाळ दुसरी गोष्ट त्यातून येते जे हा इथे आलेला म्हणजे इथे ह्या परिसरात हा फिरला हा 5वा की 6 वेळा फिरलेला आहे. अच्छा. वन खात्याची माणसं येतात फक्त बघून जातात वन खात्याची माणसं येतात बघून जातात पण तिथे त्याच्यावरती इलाज कुठलाही नाही फक्त आम्हाला सांगतात लाईटी लावा रात्रीचे वाघ येणार नाहीत. मग रात्रीचे आता इथे महिला असतात ह्या यांच्याच घरात ह्या महिला असतात आहेत इथे चव्हाण म्हणून हा, काकी. ते आमची काकीच आहे हा, हा. हां पल्लवी काकी म्हणून त्या रात्रीच्या बाहेर जातात बॅटरी घेऊन जातात आणि त्या दरम्यान जर समजा वाघ बिघ आला तर काय करावं माणसाने काय करावं मग त्याच्यानंतर हे वारंवार आम्ही ह्यांना कंप्लेंट दिली सांगितलेलं आहे वन खात्याच्या माणसांना पण ते बघतात की तुम्ही हे करा तुम्ही ते करा त्याच्याशिवाय दुसरं काय नाही तुम्ही लाईटी लावा लाईट आम्ही किती दिवस लावणार लाईट कसली लावा लाईट आम्ही किती दिवस लाईट हे आमचं संरक्षण नव्हे ना नव्हे लाईट हे आमचं ते जर संरक्षण आम्ही नव्हे मारलं तर लगेच धावत येणार आमच्यावर कारवाई करणार बरोबर आणि आता कोणावर कारवाई करायची हो बरोबर आता इथे एखादी अघटित घटना घडली हा असती हो आपण इनकेस धरूया तर काय याला जबाबदार कोण होतं मी पण असतं जागा असतो मी समजा बाहेर येतो झटकन माझ्या आता झडप घातली काय करू मी बरोबर हो आमच्यासारखे आता वयस्कर त्यांची इथे झोपण्याची माणूस कायम जागा आम्ही 12 जण टाकतो 10 वाजल्यानंतर दोघांना कुत्री आणि कुत्रा हा हा 10च्या नंतर जेवल्यानंतर दोघं इथे झोपतात कायम झोप ही जागा दोघांची आणि कोठे खर्च म्हणजे पण हे आम्ही आता वयस्कर झालेली माणसं टॉयलेटला एखादा माणूस आला बरोबर आणि अशा प्रतिकार पण करू शकत नाही ना थोड्या जणांना स्पीडने. काय करणार सांगा बरोबर. हा तो जर वाघ आमच्या हातून मारला गेला असता तर हे आम्हाला धावत सरळ आले आले असते. पण आणि आमच्या आम्हाला बेडर घालून घेऊन गेले असते. हे वाघाचंच उदाहरण देतो तेच जर आमच्यावरती हल्ला झाला असता आम्ही आता ते 3-4-5 जण आहेत त्यातली 2 जरी खलास झाले तरी हे शासन गप्प झोपणार हा त्याच्यावरती काही इलाज नाही पण त्या वाघावरती जर आम्ही हल्ला करायचा म्हटलं त्या वाघाला समजा काय कशाने काय मारायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आम्ही गुन्ह्यास पात्र होतो हा बरोबर त्या गोष्टीसाठी आम्ही गुन्ह्यास पात्र होतो पण वाघाने काय केलं त्याच्यावरती हे संरक्षण आम्हाला देत नाही म्हणजे माणसापेक्षा वाघाचा जीव महत्वाचा वाघ ज्येष्ठ आहे आणि हे माणसांपेक्षा. वनमंत्री गणेश नाईक यांच्यापर्यंत हे तुम्ही पोचवलं पाहिजे कारण ही क्लिप जी आपण जी व्हायरल होणार आहे उद्या भविष्यातली ह्या आमच्या वाढीच्या दृष्टिकोनातून आम्हाला सोयीस्कर पडेल असं तुम्ही लोकांना कळवण्यात यावं सगळ्यांना बरोबर आहे आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतोच आहे आणि याच्यातून कसं लोक पण आपली आजूबाजूच्या किंवा राजापूर परिसरातील आहेत ती सुद्धा जागरूक व्हावीत सावधान राहावीत आता वारंवार तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यातून आणि हा एकच कुत्रा नाही हो इथली 4-5 जनावर घेऊन गेलेला आहे तो अच्छा आणि ती कुत्री वेळली ना तिथे बाकी पिल्लं घेऊन गेला तो पण वाघ अच्छा मग हा वाघ येत असेल कुठल्या बाजूने साधारण हा इकडे वरून येतो मागे जंगल हा जंगल आहे मागे जंगल आहे तिथे कब्रस्तान आहे त्या कब्रस्तानामध्ये कोणाची वस्ती नाही तिथे फक्त कब्रस्तानातून नाही नाही, वरती इथे तिकडे जंगल इथे म्हणजे कब्रस्तानात आहे ना. रुंड्यांचं शेत आहे वरती ना हा म्हणजे दादा कदम राहायचे ना हा तिथे वरच्या बाजूला मोठं जंगल आहे पण मी काय म्हणतो आता तसा विचार केला तर आता जे जंगल तुम्ही म्हणताय ते चारी बाजूने वस्ती आहे बरोबर
रहदारी आहे हो पण तो वाघ तिथे कायमस्वरूपीच असेल का? होय हो होय तिथे कायमची कायमस्वरूपी परवा असतो. 4 दिवसापूर्वी आंबेडकर भवन इथून खाली उतरला. दोन दिवसापूर्वी म्हणजे अगदी संध्याकाळी 6 वाजता म्हणा, 7 वाजता म्हणा, 8 वाजता म्हणा असा बाहेर पडतो. अच्छा अच्छा. दिवसाडोळी पण बाहेर पडतो. म्हणजे लोकांच्या इथे वावरण्याची भीती आहे. हे राजापूर शहर नव्हे, हे एकंदरीत खेडेगाव झालेलं आहे. हे लाईट कायम लावणे हे आमचं संरक्षण नाही आहे. त्याच्यामुळे नाही. लाईट लावू म्हणजे बंदोबस्त झाला पाहिजे. ती लिंक तुटते माझी. हां वारंवार हे लोक काय सांगतात, लाईट लावा लाईट लावा लाईट लावा. मग लाईट लावा याची समजा मी लाईट लावली, ह्याची बिलं कोण भरायची? महिनाभर मी लाईटी लावल्या, मागे पुढे सगळीकडे लाईटी लावल्या, महिनाभर बिलं कोण भरणार? बरोबर आहे. महिनाभर बिलं भरणार. आता मला गरज आहे म्हणून आम्ही लाईटी लावतो. जे बाकीचे लोक काय सांगतात, आम्हाला काय गरज आहे, वाघ आला आणि गेला तर ते आपलं गपचूप घरात बसलेले घरात असतात. बसून राहा, बरोबर. घरात बसून मग लाईटी आम्हीच लावायचे का? आम्ही काय रात्री हे बघा एकदा आम्ही घरात गेलो की परत बाहेर येत नाहीत. पण ह्यांच्यासारखे ज्येष्ठ नागरिक आहेत, ह्यांच्यासारखे हे रात्रीचे म्हणजे जेवल्यानंतर जरा 100 शतपावलं चालण्यासाठी येतात. मग त्यांच्यासाठी ही भीती नव्हे. बरोबर. हां आता तुम्हाला मगाशी सांगितलं, ही आमची काकी आहे. हां ही रात्रीची आत बाहेर जाते, बॅटऱ्या घेऊन जाते आणि तो वाघ तिथूनच त्या दरम्यान जर आला गेला तर ती भीती नाही आमच्यासाठी? हो भीती आहेच. आणि हे लाईटी चालू काकी तुम्ही सुद्धा इथेच असता काय? नाही नाही मुलं माझी वरती आहेत. नाही इथेच राजापुरातच. ह्याच घरात? हेच घर अच्छा हां हां. हेच घर. अच्छा अच्छा. ऐकलं तर बाहेरची नव्हे कोण. म्हणजे बाहेर पडायलाच नको आहे आता. हां या रात्रीच्या लाईटी चालू असतात सगळ्या. हां. ते टूप हे चालू असतात रात्रीच्या. कारण आता इथे बिबट्यांचा जनावरांचा आता बिबट्यांचा जे वावर सुरू वावर झालेला आहे. पण याच्यावरती वन अधिकाऱ्याने कायदेशीर कारवाई करावी. अच्छा. नाही तर आमचा आम्हाला विश्वास त्याच्यापासून नाही हो त्यांच्यावर वन खात्यावरती. कारण त्यांना वाघ ज्येष्ठ आहेत, माणसांची किंमत नाही. त्यांच्यापर्यंत आताच्या आपण ह्याला. व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न प्रयत्न करू करा. आणि आपले दर्शकच करतील. आणि आपण त्यामध्ये जी कालची क्लिप आहे ती सुद्धा आपण याला अटॅच करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी. त्यांनी पाहावं आणि यावर त्यांनी काहीतरी कारवाई करावी जेणेकरून तसं आपले जे वानर नागरिक आहेत ते सुद्धा. सुरक्षित राहावं हेच आमची इच्छा आहे. आणि तसंच इथे राजापूरचे माजी नगरसेवक आमचे सौरभ आता खडकेसुद्धा आलेले आहेत. कारण इथे विचारपूस करण्यासाठी त्यांना कळालं की असं असं इथे बिबट्या आला होता रात्री, त्यामुळे ते लगेच इथे चौकशी करायला आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद आमच्या चॅनलकडून सुद्धा, कारण खरोखर ते सुजाण नागरिक आहेत. तुम्ही सुद्धा जातीनिशी संबंध खरोबेच्या. तुम्ही सुद्धा कोकण चॅनल आमच्या बरोबर आमच्यासाठी जातीनिशी आलात, त्याबद्दल तुमचे आधी आभार मानले पाहिजे. कारण कोणीतरी आमच्यावरती दखल घेतोय. कशी का असते ना. कारण मी व्हिडिओ पाहिला, मला असं वाटलं लगेच मी वैभवला फोन केला, म्हटलं जाऊया. कारण जेणेकरून इथे आता मध्यवर्ती ठिकाण इथे ह्या ठिकाणी जर बिबट्या आला तर खरोखर राजापूरवासियांना धोकाच आहे. कारण रात्रीचा कोण बाहेर पण पडू शकत नाही. बाहेर फिरणार सुद्धा आपले बरेचसे नागरिक आहेत, रात्रभर फिरतात बाहेर. हो. कारण फिरत असतात. तर त्यांच्यावर तुम्ही काय सांगाल की कसं आपला बचाव करावा जनावरांपासून? जनावरांपासून आता कसा बचाव करावा ह्या त्या वन खात्यानेच आम्हाला सांगावं. नाही तर आम्हाला त्यांनीच मार्गदर्शन करा. कड्या बिड्या बाहेरून लावावं आणि त्याने आमच्या घरात सगळं धान्य बिन्न पुरवावं आणि त्यांनी घरातच बसून आम्हाला राहावं. संरक्षण द्यावं. वन खात्याने स्वतःच्या खात्याचं संरक्षण द्यावं किंवा आम्हाला पोलीस खात्याचं संरक्षण द्यावं वाडीमध्ये. खात्याने त्याच्यावर कारवाई करून इथे सापळा लावून सापळा लावून इथे पिंजरा वगैरे लावून त्याला पकडायचा बंदोबस्त करावा ही माझी त्यांना विनंती असेल. आणि त्यानंतर जर त्यांना ते होत नसेल तर मग माणसांना पिंजऱ्यामध्ये टाकावं आणि वाघांना सुट्ट ठेवावं. बरोबर. आता मी सांगितलं तसंच आम्हाला बंद करून ठेवा रूम मध्ये. कारण लोकांच्या आता जीवनमरणाचा प्रश्न आहे. हे काय गाव नव्हे, कुठे काय जंगलाचा भाग नव्हे, हा शहराचा भाग आहे आणि रोजचा रहदारीचा आहे. आणि इथे ही जी वाडी आहे ही संपूर्ण वाडी, इथे सगळे जागृत नागरिक असतात आणि रात्रीच्या वेळे लहान मुलं असतील किंवा वृद्ध असतील किंवा बरोबर अजून कोण महिला वगैरे ह्या फिरत असतील तर त्यांनी काळजी घ्यावी. एवढंच मी विनंती करीन की स्वतः रात्री बाहेर पडताना घरात न आपल्याबरोबर एक निदान आपले संरक्षण करण्यासाठी हातामध्ये एक काठी तरी असावी, असं मी त्यांना विनंती काठी असावी. तसंच गळ्याभोवती टॉवेल गुंडाळावा असं मी एक वाचलं होतं. आता आम्ही बरेचशा वेळेला पेपरला बातम्या वाचतो ना,
शिकार करणाऱ्यांना तुम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करताय आणि आज ह्या प्राण्याने आमच्यावर जर उद्या म्हणजे हल्ला जीव घेणं हल्ला केला केला जीवित हल्ला केला तर त्याला जबाबदार कोण हो? हा, मग माणसं मेली तरी चालतील, पण जनावराला मारायचं नाही. हा कुठचा कायदा? बरोबर. हा, कायद्यात कुठेतरी तरतूद करा. हे सगळे ना फॅन खाली AC मध्ये आरामशीर बसलेले असतात. ह्यांना सुख जनतेचं काही एक देणं घेणं नाही, सोयीसुतक नाही आहे, लक्षात ठेवा. आपल्याबरोबर फॉरेस्टवाले बावदाने साहेब आहेत. साहेब, वैभव चव्हाणच्या इथे घराच्या इथे आलो आहे. त्याच्या घराच्या समोरनं एक कुत्रा वाघाने काल रात्री जाऊन आलो आम्ही तिथे. हो हो हो. तर लवकरात लवकर इथे काहीतरी व्यवस्था करून तुम्ही 100% सापळा लावून 100% त्या वाघाचा तुम्ही बंदोबस्त करावा ही तुमच्याकडे विनंती. तडपे साहेब 100% शब्द दिला ना तुम्हाला. लवकरात 100% लवकर. आजपासून यंत्रणा आपली खूप चालू केलेली आहे आम्ही. हां, त्यामुळे लवकरात लवकर तो विषय क्लोज होऊन जाईल. ओके. ओके दादा. लोकांची काळजी घेणे हे तुमचं काम आहे. कर्तव्य आहे त्याच्यावर आणि तुम्ही ते आम्ही 100% निभावणार. त्वरित कारवाई करावी. होय शेठ. हो सर. हो हो ओके शेठ. हो हो सर. बोललो सकाळी रस्त्याला जर लाईट नसेल तर आम्ही जायचं कसं काय काळोखातून? दिवसा ढवळी जर आता रात्रीचं हे असतो, आता यांची लाईट जर घालवली समोरच्यांची तर रस्त्याला काळोख असतो पूर्ण. बल आहे, बल तिथे लावलेला आहे, पण बलाच्या भोवती सगळी झाड आहे. तर तो उजेड केव्हा यायचा? बरोबर. म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो ना. तो त्या झाडाखाली येऊन जर बसला तो, तर आम्ही आपलं सरळ रस्त्याने चालत जाणार, तो झडप घालणार आमच्यावरती. बरोबर आहे. ती पण झाडी जरा मोकळी केली पाहिजे ना, तो मागे वळून घेतली पाहिजे. ठीक आहे. आपण इथे आता सर्व माहिती घेतलेली आहे. त्याच्यातून बचाव कसं आताच खडपे साहेबांनी सुद्धा वन खातं अधिकारी यांच्याशी आता इथे बातचीत केली. तुम्ही ऐकला असणारच. त्यांनी खात्री दिली आहे की याचा बंदोबस्त आम्ही नक्कीच करू. तर खडपे साहेबांसुद्धा खूप मनापासून धन्यवाद त्यांचे. तसंच आमचे अनिल दादासुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला माहिती दिली. धालवलकर साहेब सुद्धा आहेत. तसंच आमचे चव्हाण दादा काका पण आहेत. ते सुद्धा आहेत. त्यांनी आपल्याला खूप चांगली सुंदर अशी माहिती दिली. आणि खरोखर ती जी घटना घडली होती अशी घटना पुन्हा आपल्या राजापूरमध्ये घडू नये आणि खरोखर त्या बिबट्याचा त्यांनी बंदोबस्त करावा, कारण हे आपलं जनजीवन सुरळीत आणि सुरक्षित राहिलं पाहिजे. त्याबद्दल आणि बावधने साहेबांना सकाळी फोन केला, ते दुपारी आले. अच्छा. मी वेळेवर नाही, कुठली यंत्रणा वेळेवर नाही. सकाळी फोन केला होता मी 11च्या दरम्यान. 2 वाजेपर्यंत मी इथे बसूनच स्पॉटवर. आणि रोडवर पण नव्हे, दरवाजात येतोय. ठीक आहे. धन्यवाद. ओके धन्यवाद.